तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो बघा, SRFच्या क्वार्टर 4च्या रिझल्ट्सबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. काल मित्रांनो SRFचे क्वार्टर 4चे रिझल्ट्स या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत. सो त्याविषयीच आपण आज डिस्कशन करूया की कंपनीचा परफॉर्मन्स या ठिकाणी कसा राहिलेला आहे, कंपनीने एस्टिमेशन्सला बीट केलेला आहे का. सो मित्रांनो बघा, सध्या तरी काही विशेष अनाउन्समेंट मित्रांनो ह्या कंपनीकडून होताना दिसत नाही आहे. नाही कोणता डिव्हिडंड, नाही कोणता स्प्लिट, कोणत्याही पद्धतीची विशेष अनाउन्समेंट अशी या ठिकाणी होताना आपल्याला दिसलेली नाही आहे. ओके, सो हे जे काही PDF आहे मित्रांनो, ते तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी स्क्रीनरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ते तुम्हाला सगळे डिटेल्स या ठिकाणी मिळतील. सो चला आता आपण बघूया की कंपनीचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने या ठिकाणी राहिलेला आहे. सो बघा, कंपनी नेमकं काय करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आपण काय करूया, पुढील गोष्टींबद्दल चर्चा करूया. सो बघा, कंपनी मित्रांनो टेक्निकल जे काही टेक्स्टाईल आहे, केमिकल्स आहेत, पॅकेजिंग, ओके, फिल्म्स आहेत, ॲल्युमिनियम फॉइल्स आहेत, ते या ठिकाणी काय करते मित्रांनो, बनवण्याचं या ठिकाणी काम करते. ओके, चला आता आपण बघूया की व्हॅल्युएशन कसं आहे. अर्थातच व्हॅल्युएशन खूप जास्त आहे. 71चा मित्रांनो PE आहे. ओके, रिटर्न ऑन इक्विटी 10% आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 12% ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो ह्या ठिकाणी कमी आहे, पण अर्थातच व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, चला आता आपण बघूया की क्वार्टरचे रिझल्ट्स कसे लागलेले आहे. 4313 कोटींचे मित्रांनो सेल्स आहे. आता बघा, इस्टिमेशन काय होतं ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इस्टिमेशन मित्रांनो होतं 4083 कोटींचं. ओके, 4083 कोट्यांचं इस्टिमेशन ह्या ठिकाणी दिलेलं होतं ब्रोकर्सने आणि एक्सपर्ट्सने. त्याला मित्रांनो कोटी ना कोटी ह्या ठिकाणी बीट केलेलं आहे. मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो सेल्समध्ये खूप चांगली वृद्धी आपल्याला पाहायला मिळते. इव्हन मार्च 2024 पेक्षा सुद्धा मित्रांनो जास्त वृद्धी आपल्याला पाहायला मिळते. ऑपरेटिंग प्रॉफिटचा विचार केला 957 कोटी आहे. 3356 कोटींचे मित्रांनो ह्या ठिकाणी काय एक्सपेन्सेस आहेत. अर्थातच एक्सपेन्सेस मित्रांनो वाढतील, जसा रेव्हेन्यू वाढेल तसं काय होईल, एक्सपेन्सेस सुद्धा या ठिकाणी वाढतील. इंटरेस्टचा विचार केला 89 कोटीचे इंटरेस्ट कंपनीने पे केलेले आहेत. 195 कोटींचा मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीने काय केलं, डेप्रिसिएशन दाखवलेलं आहे आणि 34 कोटींचे अदर इन्कम कंपनीकडे आहे. आता तुम्ही बघू शकता नेट प्रॉफिट किती आहे, 526 कोटींचा नेट प्रॉफिट आहे. आता कंपनीने ह्या ठिकाणी जो एस्टिमेशन दिला होता तो कितीचा दिलेला होता, 494 कोटींचा मित्रांनो एस्टिमेशन दिला होता आणि 526 कोटींचा प्रॉफिट आलेला आहे. म्हणजे कोटे ना कोटे मित्रांनो आउट परफॉर्म करताना ह्या ठिकाणी कंपनी ह्या ठिकाणी काय होते आपल्याला दिसते आहे. सो चांगले रिझल्ट्स ह्या ठिकाणी लागलेले आहेत. EPS मित्रांनो 17.75 झालेला, जो मागील क्वार्टरमध्ये 9.14 ह्या ठिकाणी होता. डेफिनेटली आता अर्निंग्स वाढली म्हटल्यावर EPS सुद्धा ह्या ठिकाणी वाढेल. इयरली स्टेटमेंटचा विचार केला तर तुम्ही बघू शकता स्पष्ट 14,693 करोड रुपयांची सेल्स आहे. 11,975 कोटी रुपयांचे एक्सपेन्सेस आहेत मित्रांनो. 2,718 कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे आणि तुम्ही बघू शकता नेट प्रॉफिट 1,251 कोटींचा ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. डेफिनेटली मागील 3 वर्षांचा जर मित्रांनो विचार केला, मागील 4 वर्षांचा मित्रांनो विचार केला तर कंटिन्युअसली मित्रांनो काय होते, ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी आपल्याला ढासळताना दिसतोय. आता ह्याचं कारण काय तुम्ही बघू शकता, सेल्स तरी वाढते, सेल्सचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पण त्या अनुषंगाने बघितलं तर एक्सपेन्सेस वाढत आहेत मित्रांनो. ओके, ऑपरेटिंग प्रॉफिट पण आपल्याला कोटी ना कोटी मित्रांनो ह्या ठिकाणी काय होतोय, थोडाफार का असे ना घसरताना दिसतोय, कारण का एक्सपेन्सेसमुळे. सो एक वाढणारे एक्सपेन्सेस ह्याला मित्रांनो काय मुख्य कारण ह्या ठिकाणी ठरलेले आहेत. ओके, आणि त्या अनुषंगाने कंपनीची सेल्स वाढत नाही आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर कंपनी काय करते मित्रांनो, डेप्रिसिएशन ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखवते. ओके, सो ते सुद्धा एक मोठं कारण आहे मित्रांनो की ज्याच्यामुळे काय होते, नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. सो चला आता टेक्निकली आपण मित्रांनो विचार करूया की टेक्निकली हा स्टॉक कशा पद्धतीने परफॉर्म करतोय. सो बघा, एका साइडवेज रेंजमध्ये मित्रांनो हा स्टॉक आपल्याला फिरताना दिसतो. एक चांगला ब्रेकआउट सुद्धा ह्याने दिलेला होता आणि जे काय मित्रांनो ह्याचं जास्त इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होते ते किती होते, 2,696 रुपयांच्या आसपास इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होते आणि त्यातूनच स्टॉकने काय केलेलं आहे, बाउन्स बॅक केलेला आहे. सो सध्याच्या लेवलवरती मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये बाईंग करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मित्रांनो जर इथे तुम्ही बाईंग करण्याचा प्रयत्न केला सो डेफिनेटली मित्रांनो तुम्ही ट्रॅप होऊ शकता आणि स्टॉक हा खाली येऊ शकतो. माझ्या मते मित्रांनो बाईंग आपल्याला कधी केली पाहिजे, आता जर तुम्हाला हा स्टॉक मित्रांनो पुन्हा एकदा एक साधारणतः मला वाटतं की 2,730 रुपयांच्या लेवलच्या आसपास जर हा स्टॉक तुम्हाला मिळत असेल, ओके, आणि त्यातून हा स्टॉक बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करत असेल, सो डेफिनेटली तुम्ही तिथे बाईंग करू शकता एका शॉर्ट टर्मच्या टाईम पिरियडसाठी. ओके, पण लॉंग टर्मसाठी मी माझ्या मते सध्या तरी येथे बाईंग करण्यात काही अर्थ नाही, कारण ऑलरेडी स्टॉक मित्रांनो लाईफ टाईम हायवरती आणि लाईफ टाईम हायमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटसाठी कधीही रेकमेंडेशन देत नाही. ओके, शॉर्ट टर्मसाठी देऊ शकतो पण इन्व्हेस्टमेंटसाठी आपण कधीच अशा पद्धतीने रेकमेंडेशन देत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.